8 जानेवारीला कोरोना संसर्ग झाल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये लता दीदींना दाखल करण्यात आलं होतं. गेले काही दिवस त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू होते आणि त्यांना निमोनिया सुद्धा झाला होता. गेल्या आठवड्यामध्ये एक थोडीशी दिलासादायक बातमी होती. त्यांची प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती अशा प्रकारची माहिती समोर आली होती. त्यांनी अन्नग्रहण करायला सुद्धा सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना थोडासा दिलासा मिळाला होता, थोडासा आनंद झाला होता. काही दिवसांमध्ये त्या घरी परत येतील असं सुद्धा वाटत होतं. मात्र पुन्हा एकदा शनिवारी त्यांची प्रकृती खालावली आणि लता दीदींची प्राणज्योत मालवली. अनेक दशकं आपल्या आवाजामुळे रसिक मनावर राज्य करणाऱ्या लता दीदी यांच्या प्रतिभेपुढे आज संपूर्ण विश्व नतमस्तक झालं. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षापासून भारतीय सिनेमा जगताला लता दीदींनी आपला आवाज दिलाय. 1942 साली त्या वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी आपला आवाज द्यायला सुरुवात केली. लता दीदींना बालपणापासूनच संगीताची आवड होती. क्रिटिकल पेशंट सुद्धा त्यांचं गाणं ऐकून त्यांची प्रकृती सुधारते असं सुद्धा अनेकांचं म्हणणं आहे. लता दीदी अनेक दशकांपासून आपल्या मधुर आवाजाने रसिकांची मनं जिंकत आल्या. 1929 ला 28 सप्टेंबर 1929 मध्ये इंदोर इथं लता मंगेशकर यांचा जन्म झाला. त्यांनी आतापर्यंत 25,000हून अधिक गाणी गायली आहेत. लता मंगेशकर त्यांच्या वडिलांकडून पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून त्यांना गाण्याचा वारसा मिळालेला आहे. मराठी, हिंदी भाषांमध्ये त्यांनी सगळ्यात जास्त गाणी गायली आहेत, तर जवळपास 36 प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत.